अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द झाली आहे। कलम 151 नुसार ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे। निवडून येणाऱ्या उमेदवाराला पुरेसा कालावधी मिळत नसल्याने अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द झाली आहे। ही पोटनिवडणूक भारतीय जनता पक्षाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती। नवीन सदस्याला केवळ 4 महिन्यांचा कालावधी मिळणार होता। नियमाने तो कमीत कमी 6 महिने कालावधी मिळायला पाहिजे होता। तसंच ही जागा रिक्त झाल्याच्या 1 वर्षाच्या आत निवडणूक जाहीर होणं अपेक्षित होतं। मात्र निवडणूक 16 मार्च 2024 रोजी जाहीर करण्यात आली आणि हे पद 3 नोव्हेंबर 2023 रोजी रिक्त झालं होतं। कलम 151 नुसार ही पोटनिवडणूक रद्द करण्यात आली आहे। काँग्रेस नेते विवेक पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल दुबे यांनी ही जनहित याचिका 20 मार्च रोजी दाखल केली होती। त्याचा निकाल मंगळवारी नागपूर खंडपीठानं जाहीर केला।